लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाचा अपडेट आलेला आहे. 8 फेब्रुवारी 2026 महत्वाची माहिती. आज मी तुम्हाला लाडकी बहीण योजना बद्दल फेब्रुवारी 2026 खूप महत्वाची आणि खरी माहिती सांगणार आहे. कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसी पूर्ण नसेल तर पैसे मिळणार नाहीत. आता फेब्रुवारी 2026 मध्ये काय चालू आहे ते सोप्या भाषेत समजून घ्या. राज्य सरकार सर्व लाभार्थ्यांना माहिती तपासत आहे. नाव, आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल नंबर यात जरी एक गोष्ट चुकली तरी हप्ता थांबतो. खूप महिलांना प्रश्न पडतो, मागच्या महिन्यात पैसे आले, आता का नाही आले? त्याचं कारण हेच आहे, ई-केवायसी मध्ये चूक, आधार बँकेशी लिंक नाही, नावात स्पेलिंग चुकलेलं, मोबाईल नंबर बंद किंवा बदललेला. सरकारने यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम संधी दिली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमची माहिती दुरुस्त केली तर अडकलेला हप्ता पुन्हा मिळू शकतो. आता अजून एक महत्वाची गोष्ट, काही ठिकाणी तपासणी सुरू असल्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता उशिरा येऊ शकतो. पण ज्यांनी माहिती बरोबर आहे त्यांचे पैसे जाणार नाहीत, फक्त थोडा उशीर होईल. सरकार सध्या चुकीचे अर्ज, फेक लाभार्थी, पुरुषांनी केलेले अर्ज हे सगळे काढून टाकत आहे. यामुळं तपासणी कडक झाली आहे. म्हणून माझा सरळ आणि स्पष्ट सल्ला, आजच तुमचं ई-केवायसी तपासा. आधार बँक खात्याशी लिंक आहे का पहा. बँकेत नाव आधार प्रमाणेच आहे का तपासा. मोबाईल नंबर चालू ठेवा. ही काम केली तर हप्ता नक्कीच मिळेल. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नाही, तो इतर बहिणींसाठी आहे. म्हणून व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये शंका असतील तर विचारा, कारण कधी कधी एक शेअर एखाद्या बहिणीच्या महिन्याचा खर्च वाचवतो. तर सर्वप्रथम आपल्याला गुगलला जायचे. गुगलला गेल्यानंतर माझी लाडकी योजना टाईप केल्यानंतर सर्च करायचे. आलेली पहिली वेबसाईट एकदम बारकाईनं बघायची आहे. आपण जी वेबसाईटवर आपला डाटा भरतोय ती वेबसाईट हीच आहे का एकदा तपासून. यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. कॅप्चा कोड फिल केल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर आपल्या हजबंडचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. टाकल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी जाणार आहे. ते ओटीपी सबमिट करून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे.